ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतील असा प्रश्न आम्हाला आमचे रुग्ण किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नेहमी विचारत असता. तर त्यासाठी आम्ही या व्हिडिओमध्ये ब्रेस्ट मिल्क वाढवण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता. तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. डिलिव्हरीनंतर दूध तयार होण्यासाठी बाळंतिणीचा आहार कसा असावा हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यावर तुमचं दूध किती तयार होईल आणि किती पटपट तयार होईल हे अवलंबून असतं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही पातळ जेवायला पाहिजे. आता पातळ जेवायचं म्हणजे काय, तर साधारण तुम्ही वरण भात आमटी भात खात असाल, आमटी शक्यतो खात नाहीत, सुरुवातीला फक्त वरण भात दिला जातो, तर वरण भात खात असाल तर भरपूर वरण घालून पातळ भात खायचा, जेणेकरून तो लवकर पचेल. किंवा जर का तुम्ही भाकरी खाणार असाल, पोळी शक्यतो मी खाऊ नका असं सांगते, कारण पोळी पचायला जड आहे, त्या मानाने भाकरी हलकी आहे, त्यामुळे भाकरी खायला हरकत नाही. मग भाकरी खाणार असाल तर ती कुस्करायची आणि पातळ भाजीमध्ये भिजवून खायची. शक्यतो मेथीची भाजी दिली जाते बाळंतिणीला जेवणासाठी, कारण का मेथीमुळे सुद्धा दूध वाढतं. त्यामुळे जी काय पातळ भाजी तुम्ही केलेली असेल त्याच्यामध्ये भाकरी कुस्करून ती भिजत घालायची आणि मऊ झाली की ती खायची. पातळ का खायचं, कारण पातळ जे जेवण आहे ते पचायला हलकं असतं, ते पर्यायाने लवकर पचतं आणि लवकर पचलं की त्याने लवकर दूध तयार होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या पातळ गोष्टी तुमच्या आहारामध्ये असतील तेवढं दूध लवकर आणि चांगल्या क्वालिटीचं तयार होतं. दुसरी गोष्ट ती म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला ऐकून माहिती असेल, अळीवाची खीर खायला सांगतात, खसखशीची खीर खायला सांगतात, कारण ह्या सगळ्या गोष्टी दूध वाढवणाऱ्या असतात. त्यामुळे जर का तुम्ही अळीवाची खीर खाल्लीत, खसखशीची खीर खाल्लीत, अळीवाचे लाडूसुद्धा करतात ते खाल्लेत, तर त्यामुळे सुद्धा तुमचं दूध वाढायला आणि चांगल्या क्वालिटीचं तयार व्हायला नक्की मदत होईल. आता आपण बघितलं की दूध वाढवण्यासाठी पातळ आहार खाणं गरजेचं आहे, पण याचा अर्थ असा आहे का की पातळ पदार्थांमध्ये ज्युसेसचा समावेश होतो, मग ते ज्यूस घेतले पाहिजेत का? तर याचं उत्तर नाही आहे. ज्यूस म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की आपण एकतर रेडीमेड ज्यूस घेतो विकत, किंवा घरच्या घरी ऑरेंज ज्यूस किंवा काय मोसंबी ज्यूस वगैरे बनवलं जातं, किंवा मिल्कशेक्स बनवले जातात पातळ आहारामध्ये, म्हणजे फळ आणि दूध एकत्र करून वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक्स बनवले जातात. तर ह्या गोष्टींमुळे काय होतं, तर मिल्कशेक म्हणजे दूध आणि फळ एकत्र येणं हा आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे, तो कोणीच करायचा नाही, आणि ज्याची डिलिव्हरी झालेली आहे त्या स्त्रीने तर अजिबातच नाही. पण इतरही जे काही ज्युसेस आहेत ते सुद्धा त्या स्त्रीने घ्यायचे नाहीयेत. कारण का, तर अशाने दोन गोष्टी होऊ शकतात. डिलिव्हरी नॉर्मल असेल किंवा सिझर असेल, टाके हे असतातच, आणि इन केस त्या स्त्रीला जर का त्या ज्युसेस पिऊन वगैरे सर्दी खोकला झाला तर ते टाके ओपन होण्याची शक्यता असते, तिथे जखमा व्यवस्थित भरून येत नाहीत आणि कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ज्युसेस घेता त्यावेळेला शरीरामध्ये कफ वाढतो, आणि कफ हा त्या ब्रेस्ट मिल्क थ्रू त्या बाळाला सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या तांध्या बाळाला, महिना 2 महिन्याच्या बाळाला सर्दी होऊ शकते, कफ होऊ शकतो. त्याच्यामुळे ज्युसेस शक्यतो घ्यायचे नाहीयेत, मिल्कशेक्स घ्यायचे नाहीयेत, किंवा जे काही रेडीमेड ज्युसेस आहेत ते सुद्धा घ्यायचे, इव्हन सरबत सुद्धा नाही घ्यायचे. रेडीमेड सरबत जे काही कोकम सरबत मिळतं किंवा लिंबू सरबत वगैरे अशा गोष्टी घ्यायच्या नाहीत. आता मॅडमने सांगितलं जे काही आहार आहेत ते घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी ऍडिशनल एक गोष्ट सांगेन, ते म्हणजे तुम्ही भाज्यांचे सूप्स घेऊ शकता. वेगवेगळ्या फळभाज्या आहेत, भोपळा, भोपळा, शिराळू, घोसाळ वगैरे, त्या आणायच्या, चॉप करायच्या, व्यवस्थित धुवून घ्यायच्या, शिजवायच्या ह्याच्यामध्ये कुकरमध्ये, त्या मिक्सरमध्ये ग्राइंड करायच्या, त्याला तूप जिऱ्याची फोडणी द्यायची, आणि ते गरम गरम सूप तुम्ही त्या बरोबर बाळंतीण स्त्रीला देऊ शकता. रेडीमेड सूप्स देऊ नका. बाजारामध्ये बरेचसे रेडीमेड सूप्स मिळतात, पण ते अजिबात द्यायचे नाही. टोमॅटो सूप वगैरे रेडीमेड मिळतं, अजिबात नाही. आणि टोमॅटो सूप एरवी सुद्धा घेऊन नाहीच नाही त्या बाळंतिणीने. सो ज्या फळभाज्या आहेत त्यांची सूप्स घ्यायला मात्र नक्कीच नका. आहारामध्ये शतावरी कल्प सुद्धा बाळंतिणीला दिला जातो. पण समजा तुम्हाला दुधाचा खूपच प्रॉब्लेम आहे की दूध तितकं तयारच होत नाहीये आणि बाळाची भूक भागत नाहीये, तर त्यासाठी म्हणून तुम्ही शतावरीची लापशी करू शकता. म्हणजे काय करायचं, शतावरीचं चूर्ण तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकल शॉप्समध्ये मिळेल, ते आणायचं, ते चूर्ण तुपावरती भाजून घ्यायचं, आणि आपण नॉर्मल जी खीर करतो, रव्याची खीर करतो किंवा शेवयांची जशी खीर करतो तशी त्या शतावरीच्या चूर्णाची, भाजलेल्या शतावरीच्या चूर्णाची खीर करायची, आणि ती खीर सुद्धा बाळंतिणीला जर का दिली तर त्याने सुद्धा दूध वाढायला नक्की मदत होते. कारण शतावरी हे दूध वाढवण्याचं एक खूप छान औषध आहे. बऱ्याचदा शतावरी कल्पाने तितका फरक पडत नाही, अशा वेळेला तुम्ही शतावरी चूर्णाची लापशी सुद्धा त्या बाळंतिणीला देऊ शकता. म्हणजे त्यातला जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रेस्ट.
बऱ्याचदा कसं होतं की बाळंतणीचं जे काही डेली रुटीन आहे ते बाळ जन्मात झाल्यानंतर 100% फिरून जातं, सगळं उलटं पुलटं होतं. म्हणजे काय होतं की रात्री बाळ जागतं, मध्येच त्याला काय रडतं, काय शी शू होते, जे काय आहे त्याच्यामुळे रात्रीची झोप त्या बाळंतणीची व्यवस्थित होत नाही. आणि दिवसा कसं आहे की नवीन बाळ जन्माला आल्यामुळं 100 नातेवाईक येतात बघायला किंवा उगाच गप्पा मारल्या जातात, हे काय ते काय असं बघितलं जातं त्या बाळाकडे, आणि त्या बाळंतणीची झोपच होत नाही. म्हणजे रात्रीही झोप नाही आणि दिवसाही झोप नाही. ऑलरेडी ज्या वेळेला डिलिव्हरी होते, मग ती सिझर असो किंवा नॉर्मल असो, शरीरामध्ये वात वाढतो, आयुर्वेदाच्या भाषेमध्ये शरीरामध्ये वात वाढतो. आणि हे जर का रात्रीचं जागरण वगैरे सुद्धा कंटिन्यू झालं तर त्याच्याने सुद्धा वात वाढतो. म्हणजे रेस्ट अजिबातच मिळत नाही. आणि त्या बाळंतीण जेवढी रेस्ट घेईल तेवढं तिचं ब्रेस्ट मिल्क बनायला जास्तीत जास्त मदत होते. आहार तर चांगला पाहिजेच, पण त्याच्याबरोबर आयुर्वेदाने विहार पण सांगितलं. विहार म्हणजे तुमचं जे काही डेली रुटीन आहे ते सुद्धा चांगलं असलं पाहिजे. तुम्ही मॅक्झिमम रेस्ट घेतली पाहिजे. इव्हन घरातली सुद्धा कामं, बऱ्याचदा असं असतं की वर्किंग वुमन्स असतात, घरी कोण करणारं नसतं. म्हणून मी असे बघितले केसेस काही ह्याच्यामध्ये की डिलिव्हरी झाल्या 15 दिवसामध्ये ऑफिस सुद्धा जॉईन केलेलं आहे काही जणांनी. तर कृपया असं करू नका. जेवढी तुम्ही रेस्ट द्याल तुमच्या शरीराला, त्या बाळंतीण जेवढी रेस्ट देईल त्या शरीराला, तेवढा जास्त दूध चांगल्या प्रकारे आणि चांगल्या क्वालिटीचं बनायला मदत होते. या विहारामध्ये मी आणखीन एक गोष्ट ऍड करीन, ती म्हणजे पूर्वी असं असायचं की बाळाला जसं तेल लावून मालिश करून गरम पाण्याने आंघोळ घातली जाते, तसंच बाळंतिणीला सुद्धा गरम तेलाने मसाज करून आंघोळ घातली जाते. तर तो तेलाचा मसाज सुद्धा तितकाच गरजेचा आहे. त्याने शरीरात जो वात वाढलेला आहे तो कमी होतो. खास करून ब्रेस्ट मसाज खूप गरजेचा आहे, कारण ब्रेस्ट मिल्क तयार होण्यासाठी ज्या ग्रंथी असतात, मॅमरी ग्लँड्स असतात, त्या ग्लँड्स क्लॉग्ड असतात किंवा त्या बऱ्याचदा दाबल्या गेलेल्या असतात. त्यांना जेव्हा व्यवस्थित हलक्या हाताने मसाज होतो तेल लावून, तेव्हा त्या ग्लँड्स ओपन होतात आणि त्यामुळे सुद्धा दूध बनायला मदत होते. त्यामुळे हा हलका मसाज, ब्रेस्ट मसाज, खरं तर फुल बॉडी मसाज केला पाहिजे, पण शक्य नसेल तर किमान स्वतः ब्रेस्ट मसाज तरी नक्की करा. त्यामुळे सुद्धा दूध वाढायला नक्की मदत होते. जसं आता डॉक्टर पुष्करनी विहाराबद्दल सांगितलं, जसं झोप झाली पाहिजे, तशीच आणखीन एक गोष्ट असते, ती म्हणजे जेव्हा डिलिव्हरी होते आणि त्यानंतर जेव्हा पहिल्या 1-2-4 दिवसामध्ये समजा दूध आलं नाही, तर तो वेगळा स्ट्रेस त्या आईला तयार होतो की अरे मला दूधच येत नाही आहे, माझ्या बाळाचं पोटच भरत नाही आहे, किंवा दूध कमी येतं आहे, माझ्या बाळ उपाशी राहत आहे, ह्याचा एक वेगळा स्ट्रेस तयार होतो. किंवा बऱ्याचदा असं होतं की घरचे बोलतात की बघ हिला दूधच येत नाही आहे, अगं तू काय असं, किंवा आणि कोणी बोललं जातं आणि त्या सगळ्याचा वेगळा स्ट्रेस त्या आईच्या मनावर येतो आणि त्या स्ट्रेसमुळे सुद्धा दूध तयार होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या आहार विहाराच्या गोष्टी आहेत, पण तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. जेवढा स्ट्रेस जास्ती घ्याल तेवढं दूध कमी तयार होईल. त्यामुळे मला दूध येत नाही आहे किंवा माझ्या बाळाचं पोट भरत नाही आहे, बरोबर आहे, एक आई म्हणून हे वाटणं अगदी साहजिक आहे, पण ती काळजी असू दे, त्याची चिंता होता कामा नये. हे सगळे घरगुती उपाय झाले. म्हणजे आहार काय करायचा आहे, विहार काय करायचा आहे, स्ट्रेस घ्यायचा आहे नाही घ्यायचा, या सगळ्या गोष्टी आता तुम्ही ऐकल्या या व्हिडिओमध्ये. हे सोडून सुद्धा ह्याच्याबरोबरच जर का तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने काही औषधी उपचार करायची इच्छा असेल तर ते सुद्धा करू शकता. कारण का ते घेतल्यावर ते एकदम फास्ट प्रोसेस होते आणि तुम्हाला क्विक रिझल्ट मिळतात. कारण त्या बाळ जन्माला आल्या बऱ्याचदा ते ब्रेस्ट मिल्क डेव्हलप होत नाही किंवा ते बाहेर व्यवस्थित येत नाही आणि सगळ्या घरच्या लोकांची घालमेल होते की काय करायचं. पॅनिक होऊ नका. तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला नक्की त्याच्या संदर्भात गाईड करतील, औषधं सुद्धा देतील. वेगवेगळी आयुर्वेदामध्ये औषधं आहेत त्याच्यासाठी, पण ते व्यक्तीसापेक्ष आहे. प्रत्यक्ष त्या बाळंतिणीला बघूनच देणं जास्ती आवश्यक आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे सांगू शकत नाही. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांबरोबर शेअर करा. फेसबुकवरती बघत असाल तर आमच्या पेजला लाईक करा आणि यूट्यूबवरती बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.